मी कविता मराठी मॉम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज नेमकी होळी आली आहे संडेला, तर संडेला आपल्याला जरा जास्तच कामं असतात, सगळेच कामं लेट होतात। आणि एका उद्देशाने म्हणाल तर बरंही वाटतं, कारण की होळीच्या दिवशी आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हा संध्याकाळचा तो सगळा स्वयंपाक आणि मग नैवेद्य आणि मग संध्याकाळी जाणं, तर थोडंसं म्हणजे म्हणतात ना गणित थोडंसं मिसमॅच होऊन जातं। संडे बरं वाटते मला याच्यासाठी की आता छान सगळा स्वयंपाक केलेला आहे, मस्त गरम गरम सगळे खातील आणि मग आपण नैवेद्य देऊ। तर मी जो आहे छान असा स्वयंपाक केला आहे आणि होळीमध्ये टाकण्याआधी हा नैवेद्य मी आधीच काढून ठेवलेला होता, कारण की संध्याकाळी द्यायचं आहे। आणि आता ऑब्व्हियसली सगळे जेवतील आणि त्यानंतर देवाचीसुद्धा पूजा झाली आणि त्यांनासुद्धा नैवेद्य दिलेला आहे। आणि आमच्या इथे इतकं काम चालू आहे ना, सतत आवाज येत असतो, समजतच नाही काय चाललं आहे। आणि मी छान असं ताट रेडी केलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते की आज मी होळीच्या निमित्ताने काय बेत केलं आहे। सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी असते, पण माझ्या घरी प्रॉब्लेम असा आहे की पुरणपोळी जास्त कोणाला आवडतच नाही। आणि माझाही प्रॉब्लेम आहे की मला इतकी छान बनवता येत नाही, त्यामुळे त्यांना आवडत नाही, मला हे बनवता पण येत नाही। तर ते चला जुळून आलं सगळं। आणि मग आज गोडमध्ये काय बनवले दाखवते। तर हे आहे माझं होळीचं ताट, मस्त असं वरण भात, बासुंदी बनवली आहे आणि आमची फेवरेट मस्त कोबीची येल्लो कलरची भाजी, ही आहे ती चण्याच्या डाळीची चटणी आहे, त्याला खिरापत म्हणतात माझे मिस्टर। त्यानंतर ही चपात्या, मस्त पापड आणि भजी। तर साग्र संगीत असं छान जेवण बनवलेलं आहे आणि आता जेवू आम्ही। आणि हे बघा इथे ताट शूट केले, त्यामुळे सगळे इथे असा पसारा पडलेला आहे। आता हे सगळं हॉलमध्येच घेऊन जायचं आहे आणि मस्त जेवण करूया। तर तुमच्याकडे काय बेत होता? आय नो सगळ्यांकडे पुरणपोळीच असणार आहे, पण माझ्या घरी हा। आणि आता मी निघाली होती संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला। आणि आमच्या सोसायटीतली ही जी तयारी आहे ना, ती आहे रंगपंचमीची। छान असे काय म्हणतात त्याला, शॉवर वगैरे लावतात आणि हे टेस्टिंगसुद्धा करणं सुरू होतं। त्यानंतर थोडीशी वॉक करून घेतली संध्याकाळी, कारण की जरा हेवी जेवण झालं की थोडंसं असावं म्हणून सुरुवात केलेली आहे। त्यानंतर थोडंसं एक राऊंड मारला तर इथे कळलं की इथे आता दहन, जे होलिका दहन होणार आहे त्याचीसुद्धा प्रिपरेशन सुरू आहे। तर तिकडे ते होतं शॉवरचं, रंगपंचमीची तयारी, आणि हे होतं होलिका दहनाची तयारी। तर अशा पद्धतीने आमच्या इथे होत असते, सगळ्याच सोसायटीमध्ये होत असावी, त्यात काही वेगळं नाही आहे, तसंच आमच्या इथेही होत आहे। आणि पूर्ण होलिका दहनाची जी काही होळी तयार झालेली असते, त्यानंतर मग शेवटचं काम होतं ते रांगोळी काढण्याचं, ते मी करत होते यावेळेस। मागच्या वर्षी पण मी केलं होतं, म्हणजे तेच जसं ज्याला आवडतं, ज्याला जे कोणी अवेलेबल असतं ते करतं, असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे। तर मी वॉकच करत होते, तर तोपर्यंत मला बाने सांगितले की कविता इथे रांगोळी काढून दे मला, म्हणजे ओके। तर मग बस इथे रांगोळ्या काढणं सुरू होतं, एक मैत्रीण पण होती सोबतीला, आणि मग मस्त अशी रांगोळी काढली, अशी छान वाटते अशी रांगोळी काढायला। आणि जेव्हा लोक म्हणतात की छान काढलीस तेव्हा अजून बरं वाटतं, जरा खूप चांगली नाही आहे पण छान दिसते। इथे रांगोळीसुद्धा काढली, आता 8 वाजता होलिका दहन आहे आणि आता 7:15 वाजलेत आणि अशी काढली आम्ही रांगोळी। कशी वाटते? पूर्ण याच्यात आहे, अशी बरोबर झालेली आहे। आता म्हटल्याप्रमाणे सकाळी स्वयंपाक झाला, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स आहे की येतो, त्यामुळे तर चला मस्त रेडी होते, बघू कशी होते आणि मग होळीला भेटूया छान असे। तर घरी येऊन फक्त चपात्या बनवल्या मी आणि बस रेडी झालेली आहे। आज साडी नेसली, खूप दिवसांनी साडी नेसली आहे, तशी काही मी एरवी नेसत नाही। आणि आता दहनसाठी चला, चलो मी ताट पण रेडी केलेलं आहे आणि हे आमचं नैवेद्य वगैरे सगळं घेतलंस आणि नारळ खाली आहे, ते घ्यायला जाणार आहेत। तर चला आता होलिका दहन तुमच्याकडे कसं झालं नक्की सांगा, आणि सगळ्यांकडे छान झालं असेल। आजची ही होळी आहे, त्यात जे काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी नष्ट होऊ दे। आणि तसंही म्हणतात की होळीमध्ये बघा कापूर आणि लवंग टाकायचा असतो, जेणेकरून हवा शुद्ध होण्यास मदत होते आणि एक पावित्र्य जपलं जातं। त्यासाठी मी सुद्धा कापूर घेतलेला आहे, लवंगसुद्धा घेतलेली आहे। तुम्हीसुद्धा तुमच्या होळीमध्ये नक्कीच टाकलेलं असेल, कारण की हा व्हिडिओ तर उद्या येईल। तर चलो, सुख समृद्धी सगळं छान तुमच्या आयुष्यात घडो आणि सगळी निराशा आहे ती या होळीमध्ये जाळून टाका, नेगेटिव्हिटी जाळून टाका आणि सगळी पॉझिटिव्हिटी घेऊन घरी या मस्त।
मम्मा लिफ्टचं बटन दाब आपण जाऊया. ओके. मम्मी तो हे मामा भारी. तर आमच्या इकडची होळी ही अशीच असते. माहीत नाही प्रथा कधी कुठून सुरू झाली, पण ज्या दिवशी आपल्या होलिका दहन असतं ना त्या दिवशी खरंच मैत्रिणी रंग खेळतात. त्यामुळे मी अशी साडी नेसली होती की बाबा याला रंग लागला तरी काही हरकत नाही, आणि भरपूर माखलेलं होतं. तुम्ही कदाचित फोटो बघितले असेल. आणि असंच का होतं माहीत नाही, म्हणून ना एकदम छान तयार होऊन जायला नकोच वाटतं. असं काहीतरी सिम्पल आम्ही तयार होऊन जातो आणि अशी होळी घेतात. आणि दुसऱ्या दिवशीचं धमाल तर तुम्ही बघणारच आहात माझ्या आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर असं असतं आमच्याकडचं छान असं होलिका दहन खूप मस्त करतात आणि मजा येते ह्या सगळ्या गोष्टी करताना. तुमच्याकडे काय कसं असतं, पण बहुतेकांकडे ना एवढा रंग खेळला जात नाही. आमच्या सोसायटीत जरा जास्तच रंग खेळला जातो त्यासाठी. आणि आता मी घरी आलेली आहे, फक्त माझे भजे बाकी होते. मी आता गरम गरम पोळ्या पण केलेल्या होत्या, नैवेद्याला गरम पोळ्या पण दिलेल्या होत्या मी. तर आता वेदू म्हणतो की मम्मी मी भजी करतो आज, म्हणून आता तू भजी करायला गेलाय. आता बघू, तो पण मी चेंज करते आणि चला त्याची भजी बघूया कशी करतो ते. आणि बस मग आजचं जेवण नॉर्मल जे सकाळचं आहे ते सगळं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. आणि तुमच्याकडची होळी कशी साजरी झाली, किती मज्जा मस्ती केली नक्की सांगा. आणि सगळ्यांनी छान छान फोटोज आणि व्हिडिओज तर काढले असतीलच. मी सुद्धा काढलेले आहेत. इंस्टाग्रामवर माझं एक अकाउंट आहे यूट्यूबर कविता म्हणून, छान छान रील्स तिथे मी अपलोड करत असते. तर एकदा नक्की फॉलो करा. तिथे पण आता 8000च्या वर फॉलोवर्स आहेत. तर हळूहळू तीही छान जर्नी सुरू झालेली आहे, बरं वाटतं. तर चला मग भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज, आणि हॅपी होली टू ऑल ऑफ यू.